आम्ही उरणवरनं आलो आणि यांचा इथल्या इथं पत्ता नाही अजून. आता आम्ही जेजुरीला चाललोय. तुम्ही काय काय आणलं सर्वांनी प्रत्येकाने काढून द्या. मला खायचं आहे, भरपूर खायचं आहे. हा लवकर लवकर. तुम्ही काय काय आणलं कोपरवरनं? म्हणून मी मागतोय. हो रताली मला रताली रताली उकरलेली बाय कोण बाबा तू काय खातेस? तुझी जाडू जाडू होत चाललीस तर शेतावर जातो. शेतावर. आम्ही शेतकरी आहोत. आणि मरणाची गर्दी आहे इकडे, कारण आता भरपूर कारण आता सुट्टीचे दिवस आहेत. शनिवार रविवार, परत सोमवारी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे. भाजी नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी दीपेश तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. सगळ्यात प्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग, कारण सकाळचे आता बरोबर 6 वाजले आणि आम्ही निघालोय जेजुरीसाठी. जसं की आम्ही दरवर्षी जातो. गेल्या वर्षी सुद्धा आम्ही खूप जास्त मजा केलेली. आमचं सगळं कुटुंब, मामा लोक सगळेजण आम्ही एकत्र खूप जास्त मजा करतो दरवर्षीप्रमाणे. याही वर्षी आम्ही निघालोय आणि 2 दिवसासाठी 1 नाईट स्टे. सो मी, मावशी आणि आई इथून निघतो आता बेंडकळवरून मामाकडे जायला. तिकडून आम्ही एकत्र सगळेजण भेटू. हा जॅकेट म्हणजे स्वेटर सारखाच आहे, आतमधून पूर्ण वूल आहे. आईने मला म्हशाच्या यात्रेतनं आणलंय. आईची चॉईस हाय बरी तशी, दाखवतो तुम्हाला. अच्छी आहे चॉईस. चला जाऊया आता, जाम उशीर झाला आम्हाला. आमच्यामुळे टाइमपास नको फक्त. आई आणि मावशी गेल्यात पुढं आणि मला आईने फोन केला स्टॉपवरनं की ताई उरणवरून बसली NMT मध्ये, लवकर ये म्हणून. सध्या माझी घाई चालली आहे, पिशवी हातात आहे. वजन पिशव्या ताई नेल्या पुढं आणि मी आता निघालो फास्टमध्ये. ॲक्च्युली मामाचा पण फोन येऊन गेला आहे की आम्ही पण निघालो तिथून आणि आम्ही अजून इथून निघतोय. पण मला माहिती आहे त्यांचं दरवर्षीचं असते, तिकडे गेल्यावर उशीर होतो निघायला. तर बघू 8, 8:30 पर्यंत होतील तरी पण. काहीच आमच्या बॅगा बघा किती आहे तिकडं. चालले जेजुरीला मोठ्या. काहीच आम्ही येऊन पोहोचलो होता इथे वाल स्टॉपला आणि मला माहिती होता की कोण येणार नाही म्हणून आम्ही चालू. आम्ही उरणवरनं आलो आणि यांचा इथल्या इथं पत्ता नाही अजून. सो मस्तपैकी आम्ही फोटोज वगैरे काढतो आणि त्यांची वाट बघतोय मामा लोकांची. सो तुम्ही कंटिन्यू बघा हा ब्लॉग, खूप मजा येणार आहे. अजून वालचा स्टॉपला आणि आतापासूनच फोटोंची सुरुवात झाली आहे. म्हणजे मावशीला आज कॅमेरा भरायचा असं वाटते मला तरी. काय बोलायचं, तुझा भाऊ अजून आला नाही, काय त्याच्याबद्दल आता बोलू, काय करू सांग. सांगितलेलं 5चा, 7चा आम्ही बरोबर आलो. 7च्या आधीच आलो आम्ही. दरवर्षी बरोबर येतो. फोन आला दरवर्षी बरोबर येतो. गाणं बिना लावलं एकदम जोरात. आली गाडी आली आमची आता. रताली मला रताली उकरलेली रताली उकरलेली रताली 10 रुपयाला एक 10 रुपयाला रताली बाय कोण मामीला करू लागला. आता आम्ही जेजुरीला चाललोय. तुम्ही काय काय आणलं सर्वांनी प्रत्येकाने काढून द्या. मला खायचं आहे, भरपूर खायचं आहे. हा लवकर लवकर. तुम्ही काय काय आणलं कोपरवरनं? म्हणून मी मागतोय. हो आता आम्ही निघालोच जायला. सगळ्यांना तुम्हाला दाखवतो. म्हटलं आम्ही जेव्हा उतरू तेव्हा, कारण आता सगळी खाण्यामध्ये बिझी आहेत. सो आपण नंतर भेटूया डायरेक्ट म्हटलं. आता तिकडे जाऊन नाश्ता वगैरे करू, कारण मला आता भूक लागायला लागली. बाकीचे सगळेजण रताळी खात आहेत, चॉकलेट खात आहेत, पण एवढ्या सकाळी काय खायची इच्छा नाही. पण चहा नाही, आम्हाला वडापाव पाहिजे तुझ्याकडनं सगळ्या. जसा कॅमेरा चालू होते ना, तिकडे तोड चालू होते. नवीन
जातो. शेतात आम्ही शेतकरी. कमांडो हा संचितला हा. एक कमांडो मिसिंग आहे. हा, एक नाही. कमांडो सोल्जर सोल्जर नाही मेजर अजून एक कुणाला कॅप्टन राहिला. कॅप्टन फॉर्म भरायला गेले. त्याला फॉर्म भरायला बोल. कसला फॉर्म भरायला गेलाय काय परीक्षेत आता 12वीला गेलीत ना पोरं मोठी झाली आता. रश्मिका म्हणताना कुठे गेली? रश्मिका हाय रश्मिका येस आय लव्ह इट रश्मिका आय लव्ह इट ये काहीच आम्ही महाडला येऊन पोहोचलोत आणि मरणाची गर्दी आहे इकडे. कारण आता भरपूर कारण आता सुट्टीचे दिवस आहेत, शनिवार रविवार, परत सोमवारी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे. त्याच्यामुळे मग जास्तच गर्दी आहे सगळीकडे आणि फुल आहे, सगळं फुल आहे. पार्किंग पण पूर्ण फुल आहे. आणि आम्ही आता इथं येऊन पोहोचलोय महाडला. दरवर्षीप्रमाणे मामा आपण महाडला काय येतो सांग सगळ्यांना. खरं म्हणजे दरवर्षी आम्ही म्हटलं या करणं येतो. आम्ही गणपती आमचे देव आहेत जेजुरीला, आम्ही जेजुरीला घेऊन जातो. पण आमचा पहिला बघायला गेलं तर गणपती आपला पहिला आराध्य दैवत आहे. त्याच्याशिवाय कुठला पुढचा कार्य आपला सफल होऊ शकत नाही. म्हणून गणपतीला आपण पहिले साकडे घालतो का आमचा जो पुढचा कुठलाही कार्य असू द्या तो निर्विघ्न पार पडू द्या. गर्दी मरणाची तुम्हाला बोलल्याप्रमाणे आई शपथ इथूनच लाईन लागली आहे. मग आम्ही आता एक काम करू, आम्ही घेऊ मुखदर्शन. कारण एवढ्या लाईनमध्ये आम्ही जर थांबलो तर आम्हाला पुढे जायला खूप उशीर होईल. त्याच्यामुळं मग आम्ही डायरेक्ट मुखदर्शनच घेऊया. इथं खूप जास्त गर्दी आहे. इकडे दर्शनासाठी पण तेवढीच लाईन आहे आणि बाथरूमला पण तेवढीच लाईन आहे. आम्हाला वाटलं का आधी दर्शन वगैरे घेतात, नंतर समजलं की वॉशरूमची लाईन आहे. तुम्हाला खरं सांगतो, मला ना सुट्टीच्या वारी यायला बिलकुल आवडत नाही, कुठंच नाही. इवन कुठेतरी फिरायला जायचं असलं ना तरी मी एक वीकडे बघून जातो. वीकेंडला मी कुठंच जात नाही, कारण ही एवढी गर्दी असते. आणि प्रत्येकजण हल्ली फिरायला निघतो. आणि आता सीझनच आहे, थंडीच्या सीझनमध्ये जास्त लोक निघतात बाहेर. सो आता सगळेजण मागे आहेत, वॉशरूम वगैरे करतात, फ्रेश होतात. मी चाललो आहे पुढे. तर एक नाश्ता वगैरे करू आम्ही, त्याच्यानंतर मग निघू पुढे जायला. मग रस्त्यात दरवर्षीप्रमाणे आम्ही गाडी थांबून, मामाने जेवण आणलं असेल घरून, मग तो जेवून डायरेक्ट जेजुरीला. बस रे. फायनली वडापाव जाताना गरम करेल. तू खाऊन आलीस इकडनं, बोललीस तरी. तुम्ही पाठी होता, आम्ही पुढे गेलो आधी. पुढे गेलो. अजून एक पाहिजे होता, जाऊ दे आता. लापशी बाय. येस गुलाबशी बाय मोठे मामा सुनील भाऊ घरात यांच्याकडून आभारी आहे मंडळ. रे लापशी नको. शेंगा 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 नको. नो शेंगा मला नको. वी डोंट लाईक शेंगा, वी लाईक ओनली भू शेंगा. मला नको. गाईस ट्रॅफिक लागले, ट्रॅफिक मरणाची. म्हणजे आम्ही लिटरली थांबत 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 चाललो, उलट्या करत 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 चाललो. एक विकेट पडली आमची सध्या मामींची. एक विकेट झोपली. तिसरी विकेट तिकडे आहे. एक दांडी उडली. तो गाईज आम्ही आता इथे स्टॉप घेतलाय आणि इथं आम्ही थांबलोय. मला वाटलं जेवायला थांबलीत, पण नाही, फ्रेश व्हायसाठी थांबलोत आम्ही इकडं. रताळी ठेवा संध्याकाळी मस्त जर कोबी नसली तर त्याला काय टाकत नाही, बनवणार नाही. मसाला आणि हे टाकायचं. कोबी नसली तर चिकनचे पकोडे बनवले जाणार. याला उकडलेला नवीन आयटम ट्राय करायला. पुण्याची ट्रॅफिक खतरनाक ट्रॅफिक आहे, खतरनाक. त्याच्यामुळे आम्हाला ऍक्च्युली उशीर होतोय.
बघा बघा जर टायमिंग चेक 1 करा. वाजून 53. 1:53 म्हणजे ऑलमोस्ट 2 वाजले. आणि मी आता जेवायला थांबलोय. आता काहीतरी 20-25 मिनिटावर जेजुरी आहे आणि इथं मी रस्त्यातच थांबलो. आम्ही सगळ्यांनी विचार केलेला की जाऊया डायरेक्ट रूमवरच जाऊन जेवू, पण मस्त अशी जागा भेटली इथं. सगळ्यांनी झाड बघून मस्तपैकी ताड काय बॅनर वगैरे टाकलाय, सगळेजण बसलीत. मटेरियल बघून भीती वाटली. 1 नंबर, खूपच सुंदर भाजी बनवलेली आहे. आणि मी आता भरपूर जेवणार आहे. मला खूप भूक लागली. हे काय आहे? हाय. पहिले वाढून हवा 1 नंबर लागतं. 1 नंबर खतरनाक हवा. 1 नंबर. या जेवायला. हाय. जेवायला काय आणलं? मेथीची भाजी आहे मस्त. चिकन. मला उपवास आहे, एक टाइम उपवास. भाजी लाईनची सगळ्यांची शूटिंग घेतली. आता मी पण जेवायला बसतो. भूक लागली. गाईज जेवायला या सगळ्यांनी. मी त्याचे पप्पी घेणार आहे आता. म्हणजे माझा सक्का भासायचं माझा. गाईज आम्ही फायनली आता पोहोचलो जेजुरीला. येऊन 2 वाजता नाही 2:15 2:30 झाले. चला गाईज आम्ही आता आलो तिकडं जेजुरीला. पटकन वरती आपलं जायचं आता दर्शनासाठी. तोपर्यंत रूम मध्ये सगळं सामान वगैरे ठेवू, चेंज करू आणि वरती गडावर. उद्या सकाळी जाऊ आम्ही कडेपठारला. कडेपठारचा वेगळा ब्लॉग येईल. हा ब्लॉग. हाय मनस्वी, कसं वाटतंय तुला? जेवलीस का नाही? तो पॅकेट घे तो वरती बघ किती मोठा पॅकेट आहे. गेल्या वर्षीची आपली जागा मामाने प्री बुकिंग करून ठेवलेली आणि लॉक आहेत. सगळेजण आम्ही बाहेर बस. सगळं सेम आहे, फक्त माणसं कमी झालीत यावर्षी. बाकी सगळं सेम आहे. आल्या बोऱ्या बिस्तरा घेऊन. गोला कुठे? गोला आम्ही नाही घेतला. चपला कोणी घालायचा नाही. चपला इथे ठेवून जा. वेदांताने घेतला. आम्ही वेदांत दादा. आपली पादत्राणे इथंच ठेवावी. आपापली पादत्राणे आहे ना ती इथंच ठेवायची. हा इथून बिनवाणी काय ते बोलतात, अनुवाणी. अनुवाणी जायचं आपल्याला. सो गाईज तयारी आपली झालेली आहे आता वरती जाण्यासाठी. वरती म्हणजे गडावर जाण्यासाठी. भूक लागली. मला पण लागली आता. आयो पैसा. कितकत आहे. हॅलो. हॅलो. हाय. बाय बाय. से हाय. हीज आंबा. हाय गाईज. इकडे मावशी फोटोसाठी सज्ज झालेली आहे. सिद्धिका गेली आहे गोव्याला फिरायला. हर्षद आहे घरी, परीक्षेची तयारी करतोय 12वीची. फुल जोरात अभ्यास. आणि झालो तर आम्ही आता सगळेजण रेडी. फायनली जाऊया वरती. गर्दी जाम आहे आज. भरपूर साऱ्या गाड्या आल्यात. जसं सांगितलं होतं तुम्हाला मी अगोदर की खूप गर्दी असणार आहे आज. चला गाईज. आपण जातो आहोत जेजुरी गडावर. आपले जेजुरी. कुलदेवतांना अभिषेक करायला. जय मल्हार.
येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा